एक जावाई साधारणपणे 5 ते 6 महिन्यानंतर आपल्या सासूला भेटण्यासाठी सासरी जातो आणि जेव्हा तो सासरी जातो तेव्हा त्याची सासू त्याला आपल्या घरी पाहते तेव्हा ती खूपच आनंदी होते आणि मग रात्र झाल्यावर ती त्याला जेवण देण्यासाठी त्याच्या खोलीत जाते. तेव्हा तो जेवण करायला सरळ नकार देतो. तेव्हा ती त्याला म्हणते, तुम्ही जेवण का करत नाही? आधी तुम्ही जेवण करून घ्या आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती मी पूर्ण करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा जावई तिला म्हणतो की आधी तुम्ही एकदा माझी इच्छा पूर्ण करा, त्यानंतरच मी जेवेन. आणि मग ती सासू आपल्या जावयाची ती गोष्ट मान्य करते. तिला आपल्या जावयाबद्दल या गोष्टीची कल्पना नव्हती की तो इतर लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. आणि मग ती त्याची गोष्ट मान्य करून जेव्हा त्याच्यासमोर स्वतःला पूर्णपणे सोपवते तेव्हा त्याचं हत्यार त्याच्यामध्ये अडकतं. आणि मग त्यानंतर पुढे जे काही घडतं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना संभाजीनगर जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावात घडली होती. त्या गावात विमला नावाची एक अत्यंत सुंदर महिला आपल्या घरी एकटी राहत होती. कारण तिचा नवरा नव्हता. नवऱ्याचा मृत्यू साधारणपणे 15 ते 16 वर्षापूर्वी झाला होता. तिला फक्त 2 मुली होत्या. त्यांच्या लग्नाची जबाबदारी ती खूप आधीच पूर्ण करून बसली होती. आता तिची मोठी मुलगी जिचं नाव शिला होतं आणि तिची छोटी मुलगी तिचं नाव ज्योती होतं. आणि तिच्या दोन्ही मुली तिच्यासारख्याच खूप सुंदर होत्या. जो कोणी त्यांना एकदा पाहायचा तो पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहतच राहायचा. आणि तिचा जो मोठा जावई होता म्हणजे शिला हिचा नवरा, त्याचं नाव गणेश होतं. गणेश गावातच राहून शेतीची कामे करायचा. त्याच्याकडे 2-3 एकर शेती होती. तो शिलावर खूप प्रेम करत होता. कधीही तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणू देत नव्हता. आणि शिला देखील त्याच्यावर खूप प्रेम करत होती. दोघंही कधी एकमेकांपासून वेगळे राहत नव्हते. आणि विमला जी होती ती रोज आपल्या जावई गणेशला मोबाईलवर फोन करून त्याच्यासोबत बोलायची आणि त्याच्याशी बोलून तिला खूप आनंद मिळायचा. कारण गणेश हा खूपच हँडसम आणि स्मार्ट मुलगा होता. तो आपल्या सासूची देखील मस्करी करायचा आणि विमललाही त्याच्यासोबत हसणं खेळणं खूप आवडायचं. ती आपल्या छोट्या जावयाला तितकं पसंत करत नव्हती जितकं ती आपल्या मोठ्या जावई गणेशला पसंत करत होती. तिला जे काही मनातलं बोलायचं असायचं ते ती फक्त गणेशला सांगायची आणि गणेश महिन्यातून एकदा तरी आपल्या सासरी येऊन सासू विमलला भेटायचा. आणि जेव्हा तो यायचा तेव्हा विमल त्याला भेटून खूप आनंदी व्हायची. आणि विमलच्या घरातील जी काही वैयक्तिक कामं असायची ती सगळी ती गणेशकडून करून घ्यायची. आणि गणेशही कोणत्याही गोष्टीसाठी नकार देत नव्हता. तो तिचं प्रत्येक काम करत होता. आणि यामुळेच विमला त्याला खूप मान द्यायची, त्याच्यावर प्रेम करायची आणि त्याच्यासोबत आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करायची. जेव्हा तिचा नवरा जिवंत होता म्हणजेच गणेशचा सासरा जिवंत होता तेव्हा तिच्या आयुष्यात जे काही घडलं होतं त्या सगळ्या गोष्टी ती आपल्या जावयाला सांगायची. आणि गणेशला देखील तिच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मजा यायची. दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ बोलत असायचे. पण मित्रांनो, जी शिला होती ती नेहमीच आपल्या आई विमलाला सावध करत असायची. ती म्हणायची, तू गणेशपासून थोडं अंतर ठेव, गणेश हा चांगला नाही. पण सासू विमला आपल्या मुलीचं काही ऐकत नव्हती. ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. आणि गणेशच्या घरी त्याच्या नातेवाईकांसोबत मोठा जमीन वाद चालू होता. आणि एक दिवस गणेश आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी जातो तेव्हा त्याचे नातेवाईक तिथे येतात आणि त्याच्यासोबत भांडण करतात. त्या भांडणानंतर त्याच्यावर केस दाखल होते आणि त्या मारामारीच्या केसमध्ये गणेशला जेलमध्ये जावं लागतं. जेव्हा तो जेलमध्ये जातो तेव्हा विमला आपली मुलगी शिलाला आपल्या घरी बोलवते आणि गणेश जेलमध्ये शिक्षा भोगू लागतो. तो जामीन मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला जामीन मिळत नाही. गणेशची एक मोठी बहीण देखील होती जी त्याला जामिनीवर बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. पण प्रत्येक वेळी त्याचा जामीन नाकारला जात होता आणि त्यामुळे त्याला बऱ्याच दिवसांपर्यंत जेलमध्ये राहावं लागलं. आणि त्या काळात त्याची बायको शीला आपल्या आई विमलासोबत राहत होती. आणि मग एक दिवस विमलची छोटी मुलगी ज्योती दिल्लीवरून फोन करते. कारण तिचा नवरा दिल्लीमध्ये काम करत होता
तो एक प्रायव्हेट नोकरी करत होता आणि त्याने तिथे भाड्याने घर घेऊन ज्योतीला सोबत ठेवलं होतं. ज्योती आपल्या आईला फोन करून म्हणते, आई माझी तब्येत खूप खराब आहे, माझी काळजी घेण्यासाठी इथे कोणी नाही आणि माझा नवरा कामात खूप व्यस्त असतो, त्यामुळे तू माझ्याकडे दिल्लीला ये. हे ऐकल्यावर विमला आपल्या मोठ्या मुली शिलाला सांगते, तुझी लहान बहीण आजारी आहे, त्यामुळे मला दिल्लीला जावं लागेल. तेव्हा शिला म्हणते, ठीक आहे आई, तू जा, मी इथे सगळं सांभाळेन. आणि दुसऱ्या दिवशी विमल ट्रेनने दिल्लीला निघून जाते. ती तिथे जवळपास 3 महिने राहते आणि त्या काळात शिला आपल्या माहेरी एकटी राहत होती आणि सगळं काम पाहत होती. आणि त्या काळात जी शिला होती तिचा संपर्क तिच्या लहान बहीण ज्योतीच्या नवऱ्यासोबत होतो. आणि मग जेव्हाही त्याला कामातून मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तो शिलाच्या मोबाईलवर फोन करून तिच्यासोबत बोलायचा. आणि बोलता बोलता दोघांमध्ये हसणं खेळणं सुरू झालं. इकडं गणेश जेलमध्ये शिक्षा भोगत होता, पण त्याला याची काही अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या जेलमध्ये जाण्यानंतर त्याची बायको शिला रोज आपल्या दाजीसोबत फोनवर बोलते. अशाच प्रकारे 3-4 महिने निघून जातात आणि मग एक दिवस गणेशला जामीन मिळतो आणि तो 3-4 महिन्यानंतर घरी परत येतो. पण जेव्हा तो आता घरी येतो तेव्हा त्याची बायको शिला त्याच्याकडे जात नाही. जेव्हाही ती त्याला पाहते तेव्हा ती खूप नखरे करू लागते. अशा प्रकारे 2-3 दिवस निघून जातात. जेव्हा शिला त्याच्याशी नीट बोलत नाही तेव्हा गणेश हा खूप रागवतो. तो म्हणतो, शिला तुला काय झालंय? तू माझ्यासोबत नीट बोलत नाही, तू सतत फोनवर का बोलत असते? मला खरं सांग. पण शिला त्याला काही सांगत नाही. त्यामुळे गणेशला तिच्यावर आता संशय येऊ लागतो. तो मनात विचार करू लागतो, मी 4 महिने जेलमध्ये होतो, कदाचित या काळात हिचं कोणासोबत तरी अफेअर सुरू झालं असेल. आणि मग एक दिवस रात्री साधारण 12 वाजता शिलाच्या मोबाईलवर फोन येतो. गणेश तो फोन उचलतो आणि समोरून जे काही बोललं जातं ते ऐकून तो थक्क होतो. कारण त्या फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणजे ज्योतीचा नवरा होता आणि त्याने जी भाषा वापरली ती अगदी नवरा बायकोमध्ये होणाऱ्या मजाकसारखी होती. हे ऐकून गणेशला समजलं की त्याची बायको शिला आणि तिच्या बहिणीचा नवरा यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू आहे. हे सत्य कळल्यावर गणेश खूप दुखावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शिलासोबत बोलणं बंद करतो. तो तिच्यावर खूप रागावलेला असतो. आणि त्याच वेळी विमला देखील आपल्या गावात परत येते. आणि मग जेव्हा विमला आपल्या घरी परत येते तेव्हा एक दिवस संध्याकाळी ती आपल्या जावई गणेशला फोन करते आणि विचारते, जावई तुम्ही जेलमधून कधी बाहेर आला? तेव्हा गणेश म्हणतो, मला बाहेर येऊन साधारणपणे 3-4 दिवस झाले आहे. तेव्हा विमला म्हणते, जावई मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुम्हाला पाहायची खूप इच्छा आहे. तुम्ही जेलमध्ये गेल्यापासून एकदाही भेटायला आला नाही, आता बाहेर आलात तर माझ्याकडे येत जा. तेव्हा गणेश म्हणतो, मी तर जेलमध्ये होतो, पण तुम्ही तरी मला भेटायला येऊ शकत होता, पण तुम्ही तर तुमच्या लहान मुली ज्योतीकडे व्यस्त होता. तेव्हा विमला म्हणते, मी काय करू, ज्योतीची तब्येत खूपच खराब होती, त्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं, पण आता ती ठीक आहे आणि मी घरी आले आहे, त्यामुळे तुम्ही उद्या माझ्याकडे नक्की या. गणेश म्हणतो, ठीक आहे, बघतो. आणि दुसऱ्या दिवशी गणेश सासरी जाण्याचा निर्णय घेतो. तो व्यवस्थित तयार होऊन आपल्या सासूला भेटायला सासरी जातो. जेव्हा तो सासरी पोहोचतो तेव्हा सासू विमला त्याला पाहून खूप आनंदी होते. ती लगेच त्याच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करते. पण गणेश नाश्ता करण्यासाठी नकार देतो, कारण तो अजूनही तिच्यावर नाराज असतो की ती त्याला जेलमध्ये भेटायला आली नव्हती. विमला त्याला समजावते, पण तो काही ऐकायला तयार नसतो. अशा प्रकारे संध्याकाळ होते आणि मग रात्र होते. गणेश काही न खाता एका खोलीत जाऊन झोपतो. रात्री उशिरा सासू विमला त्याला जेवायला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत जाते. ती त्याला उठवते, पण तो म्हणतो, मला भूक नाही. तेव्हा विमला विचारते, तू असं का करत आहे? तेव्हा गणेश म्हणतो, तुमची मुलगी माझ्यासोबत नीट वागत नाही, ती सतत फोनवर असते. सासू विमला आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते, ती कोणासोबत बोलते? तेव्हा गणेश सांगतो, ती तुमच्या लहान जावईसोबत बोलते. हे ऐकून विमला हादरते. ती म्हणते, शक्यच नाही. तेव्हा गणेश म्हणतो, मी स्वतः ऐकलं आहे, मी त्यांचा फोन पकडला आहे. हे ऐकल्यावर विमला खूप घाबरते. ती म्हणते, जर असं असेल तर मी तिला सुधारेल, पण आधी तू जेवण कर. पण गणेश म्हणतो, मी तुमच्या घरचं जेवण खाणार नाही. विमला त्याला खूप समजावते, पण तो ऐकत नाही. शेवटी गणेश एक अट ठेवतो. तो म्हणतो, जर तुम्ही माझी अट मान्य केली तर मी जेवेल. विमला विचारते, काय अट आहे? तेव्हा गणेश म्हणतो,
तुम्हाला माहिती आहे का, मी 4 महिने जेलमध्ये होतो. त्या काळात माझं मन खूपच बेचैन झालं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत एकदा वेळ घालवा, मग मी जेवेन. हे ऐकून सासू विमला थोडी विचारात पडते. पण मग ती म्हणते, ठीक आहे आधी तू जेवण कर, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि त्यानंतर गणेश जेवण करतो. पण विमलाला गणेशबद्दल काही खास गोष्टी माहिती नव्हत्या. शिला कधीच आपल्या नवऱ्याबद्दल अशा गोष्टी आपल्या आईला तिने सांगितल्या नव्हत्या. कारण विमलाने तिला कधी तसं बोलण्याची संधी दिली नव्हती. आणि मग जेव्हा विमला गणेशमध्ये वेळ घालवायला तयार होते, तेव्हा अचानक अडचण येते. गणेश घाबरतो. तेव्हा विमला त्याला शांत करते आणि म्हणते, घाबरू नको, मी एक अनुभवी महिला आहे, थोडा वेळ शांत राहा, सगळं ठीक होईल. आणि मग हळूहळू परिस्थिती सामान्य होते. त्यानंतर गणेश खूप खुश होतो. विमलाही त्याच्यामुळे आनंदी होते. दोघे आपापल्या खोलीत जाऊन झोपतात. सकाळी गणेश विमलाकडे येतो आणि म्हणतो, आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे, त्यामुळे मी घरी जाईल. पण विमला म्हणते, अरे अजून काही दिवस थांब. गणेश तिचं ऐकतो आणि तिथे जवळपास 1 आठवडा राहतो. त्या आठवड्यात दोघांमध्ये अनेक वेळा संबंध होतात. त्यानंतर गणेश समाधानी होऊन आपल्या घरी परततो. जेव्हा तो घरी येतो, तेव्हा शिला त्याला पाहून खुश होते. तिला आता तिची चूक समजलेली असते. ती पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत राहायला तयार होते. दोघे पुन्हा एकत्र येतात आणि त्यांचं नवीन आयुष्य सुरू करतात. त्यानंतर त्यांना एक मुलगा होतो. दोघे सुखाने राहू लागतात. आणि गणेश अधूनमधून आपल्या सासरी देखील जात असतो. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.